थोडंसं आता आता जर नमस्कार, मी वैभवी ठाकरे अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्र क्षेत्र कोणतंही असो त्यामध्ये उत्तम मार्गदर्शकाची भूमिका ही खूप महत्वाची असते. आणि आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तर एक उत्तम मार्गदर्शक आणि त्याने दाखवलेली दिशा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि हीच गरज ओळखून अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉप म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, की ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत. जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातल्या जमेच्या आणि कमतरतेच्या बाजू सुद्धा विद्यार्थ्यांना समजाव्यात आणि एक अभ्यासाच्या संदर्भातल्या जे प्रश्न विद्यार्थ्यांना आहेत, त्यांची उत्तरं सुद्धा आपण या टॉपर स्टॉकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची डी-वाय-एस-पी या पदासाठी निवड झालेली आहे. अ, हा त्यांचा राज्यसेवेचा पहिलाच प्रयत्न होता आणि याआधी यू-पी-एस-सीच्या 5 मेन्स सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे. त्याचा सुद्धा त्यांना अनुभव आहे, असे डॉक्टर समाधान पाटील. सर नमस्कार. नमस्कार. थँक यू. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. थँक यू मॅडम. सर मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी? मी डॉक्टर समाधान पाटील. तशी कौटुंबिक म्हणजे मी मूळचा जर म्हणलं तुम्ही तर खुतमापूर नावाचं गाव आहे देगलूर तालुक्यामध्ये. नांदेड जिल्हा आहे, मराठवाडा भाग म्हणाल तुम्ही त्याला. अ, आणखीही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या गावामध्ये पोहोचलं नाही, असं माझं गाव आहे. एक 1700-1800 लोकसंख्या आहे माझ्या गावची. एकदम छोटंसं गाव आहे. आणि आई-वडील माझी शेती करतात. तर अशा कौटुंबिक म्हणजे शेतकरी कुटुंबातनं आणि ज्या ठिकाणी शिक्षणाच्या कोणत्याही सोयी आणखी पोहोचलेल्या नाहीयेत. अशा भागातनं मी इथं आलेलो आहे. आणि मग शिक्षणाचं म्हणाल तर आमच्या कुटुंबात पण कोणी फार शिकलेलं नाही. पण काकांना वगैरे शिक्षणाची दूरदृष्टी म्हणा किंवा त्याच्याबद्दलची आवड आणि शेतीमध्ये आणखी थोड्या दिवसांनी काही नंतर फारसं हे राहणार नाही करण्यासारखं आणि मुलांना फार अडचणी भेडसावतील आणि फार अडचणींना फेस करावं लागेल. ही गोष्ट कुठेतरी त्यांना जाणवली असावी त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी परगावी ठेवलं आणि त्यातनं आम्ही मग शिक्षणासाठी शालेय जीवनात म्हणजे 4थी पासून 10वी पर्यंत आम्ही शिरूर ताजबंद हे नावाचं गाव आहे अहमदपूर तालुक्यामध्ये. तिथं राहिलो. नंतर 11वी-12वी लातूरला आणि मग 11वी-12वी लातूरला झाल्याच्या नंतर मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूरमधनं एम-बी-बी-एस केलं आणि त्याच्यानंतर मग मी यू-पी-एस-सीच्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. ओके. सर आता तुम्ही म्हणालात, की तुम्ही एम-बी-बी-एस केलेलं आहे आणि एम-बी-बी-एस जर ग्रॅज्युएशन आपण बघितलं तर एक ग्रॅज्युएशन आणि इंटर्नशिप असा सगळा हा कालावधी जवळपास एक 5.5 ते 6 वर्ष त्यात जातात. आणि त्याच्यानंतर मग स्पर्धा परीक्षा करायचं कसं ठरवलं? म्हणजे नेमकं कारण काय होतं त्याच्या पाठीमागे? तसं एम-बी-बी-एसला जाण्याच्या अगोदरपासूनच माझ्या विचारामध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये जाण्याचा विचार होता. याचं मुख्य कारण जर तुम्ही म्हणाल, तर मी श्रीकर परदेशी सरांना या गोष्टीचं श्रेय देईन. कारण ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी 2 वर्ष काम पाहिलं आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंजेस आमच्या जिल्ह्यामध्ये घडवून आणले. म्हणजे मी त्याचं फार एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तुम्हाला, तर पहिलं म्हणजे त्यांनी कॉपीमुक्त नांदेड हा अभियान त्यांनी राबवला आणि पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा पूर्णपणे कॉपीमुक्त केला. आणि मग ती शाळा कोणाचीही असो, आपल्याला माहिती आहे की संस्थाचालक कसे असतात, कोणाचे असतात. कुणाचीही शाळा असो, एक अधिकारी पूर्णपणे जिल्ह्यांचं हे करून आणि विशेष म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते. म्हणजे त्यांच्या जिल्ह्याचा रिझल्ट महाराष्ट्राच्या रिझल्टमध्ये सगळ्यात खालच्या लेव्हलला होता. पण तसं असून सुद्धा त्यांनी एक चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न केला की जिल्ह्यातनं कॉपीमुक्त करणं. त्याच्यासोबतच जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी वनराई बंधाऱ्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि तोही विद्यार्थ्यांच्या सहभागातनं. त्याच्यामुळं त्याला एक लोकसहभागाचं स्थान मिळालं. लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात आला आणि त्यातनं नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचं खूप चांगलं काम झालं. आणि असेच त्यांनी आणखी 2-3 इनिशिएटिव्ह घेतले. त्या इनिशिएटिव्हमधनं मला एक जाणवलं, की प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असताना शासकीय यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या सोबत राहते. फायनान्शियल सपोर्ट शासनाचाच मिळतो. लोकसहभाग चांगल्या पद्धतीने घेता येतो. या जमेच्या गोष्टी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला मिळत नाही. म्हणजे मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, पद ह्या गोष्टी तर मिळतातच.
पण एवढ्या चांगल्या संधी म्हणजे जर आपली इंटेन्शन चांगली असतील, कार्य करण्याची आपली आपली क्षमता असेल, आपली बुद्धिमत्ता असेल, तर या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून देणारं दुसरं कोणतंही क्षेत्र मला त्यावेळेला जाणवलं नाही, की एवढ्या संधी देणार आहे. म्हणून मी या क्षेत्रात आलो. आणि मग जर एम-बी-बी-एस म्हणाल, तर मी तुम्हाला माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अगोदर सांगितलेली आहे, की एका शैक्षणिक म्हणजे शेतकरी कुटुंबातून मी आलेलो. तर मला एक आता जे आपण नेहमी चर्चा आजकाल पाहतोय, की प्लॅन बी असावा, प्लॅन बी असावा. तर माझा प्लॅन बी मला ऑलरेडी तो पाहिजे होता, की शेतीमध्ये परत जाणं मला शक्य नव्हतं. म्हणून मग जर या क्षेत्रामधली अनिश्चितता जर पाहिली आपण, तर त्या अनिश्चिततेतनं कुठेतरी आपल्याला एक प्लॅन बी चांगला असावा. म्हणून मी ते एम-बी-बी-एस हे क्षेत्र निवडलं आणि ते माझं सेकंड चॉईस होतं माझ्या प्रोफेशनमध्ये. म्हणजे माझं करियर कसं असावं, याबद्दलच्या गोल्समध्ये माझं ते सेकंड चॉईस होतं. म्हणून मग मी ते क्षेत्र निवडलं. ओके. मला एक विशेष गोष्ट इथे नमूद करावीशी वाटेल. आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांची मी मुलाखती घेतल्या आहेत आणि जे नांदेड जिल्ह्यातून बिलॉन्ग करतात, त्या सगळ्यांनी श्रीकर परदेशी सरांचं नाव घेतलेलं आहे मुलाखतीत. नाही सर, मॅडम त्यांचं कामच तेवढं चांगलं होतं अर्थातच, आणि अर्थातच. नंतर पण आपण ऐकतोय आणि त्यांच्या त्या त्या कामाचा मोबदला म्हणा किंवा त्या कामाचं श्रेय म्हणून म्हणा, आज सध्या ते पी-एम ऑफिसमध्ये होते. एक 5 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीनं तिथं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. सर तुम्ही आधी यू-पी-एस-सी करत होतात आणि मग त्यात थोडंसं फेल्युअर आलं आणि मग तुम्ही राज्यसभेकडे वळालात. पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं, की म्हणजे कन्सिस्टंट फेल्युअर विद्यार्थ्यांना आल्यानंतर कुठेतरी त्या गोष्टी थोड्याशा बॅक ऑफ द माइंड असतात. निगेटिव्हिटी क्रिएट होते. त्या निगेटिव्हिटीचा तुमच्या परफॉर्मन्सवर पण इम्पॅक्ट होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. तर तुमच्या बाबतीत असं न होता म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्विच करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला डी-वाय-एस-पी पद सुद्धा मिळालं. तर नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या गोष्टीला सामोरं गेला होतात? सगळ्यात पहिल्यांदा जर म्हणायचं असेल तर की यू-पी-एस-सीचं अपयश हे हा शब्द म्हणजे मी थोडासा वेगळ्या पद्धतीने घेतो. ओके. म्हणजे मी सॉरी. यू-पी-एस-सीच्या कोणत्याही प्रयत्नाकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे अपयश म्हणून मी कधी पाहिलेलं नाही. म्हणजे आणि यू-पी-एस-सी म्हणजे माझ्या एम-पी-एस-सीच्या पहिल्या प्रयत्नात जे यश मिळालं, त्याचं मी 50% पेक्षा अधिक श्रेय यू-पी-एस-सीलाच देतो. ओके. कारण त्या फील्डमधनं ज्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माझे बेसिक्स जे स्ट्रॉंग झाले यू-पी-एस-सीतनं, ते यू-पी-एस-सीचे बेसिक्स मला खूप मदत केली, की एम-पी-एस-सीच्या अभ्यासामध्ये. आणि त्याच्यासोबतच जर यू-पी-एस-सीचं पाहिलं तुम्ही, की काही-काही ज्या गोष्टी आहेत, की म्हणजे आपल्याला ह्युमॅनिटेरियन अप्रोच आहे, मानवीय दृष्टिकोन म्हणा किंवा आपले एक माणूस म्हणून जगण्यासाठी काय अधिकार आहेत, काय मूल्य आहेत, काय कर्तव्य आहेत, समाजाप्रती आपली बांधिलकी काय, या गोष्टींचं असेल किंवा आपण नॉर्मल माणूस म्हणून जगताना काय नैतिक मूल्य आपल्याकडे असावी. या गोष्टींचं म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष तुम्ही म्हणू शकता, की अदर स्ट्रीम्समध्ये या गोष्टी आपल्याला मिळत नाहीयेत. मिळत नाही. ते व्याख्याना म्हणून. पण हे ह्या स्ट्रीममध्ये मला आल्याने त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मला गेन झाल्या. त्याच्यामुळं मी कडे एक अपयश म्हणून कधीच पाहत नाही. अ, आणि दुसरी गोष्ट म्हणाल, की यू-पी-एस-सीचा त्या अभ्यासाचं मी सांगितलंच, की म्हणजे खूपच चांगले माझे बेसिक्स झाले. त्याच्यामुळे मला ही एम-पी-एस-सीमध्ये त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं रिपीट करता आल्या. म्हणजे त्या गोष्टीचा चांगला वापर करता. सर माझा पुढचा प्रश्न हा सी-सॅट संदर्भातला असेल. सी-सॅटचा पेपर सॉल्व्ह करत असताना बऱ्यापैकी वेळा असं होतं, की म्हणजे एक तास जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत एक विद्यार्थी काम असतात. पण 1 तास क्रॉस झाल्यानंतर शिल्लक असलेला पेपर आणि शिल्लक असलेली वेळ याचा रेशो कुठेतरी जमत नाही आणि मग स्पीड वाढवण्याच्या नादात चुका सुद्धा होत जातात. तर मग नेमका हा प्रेशर कशा पद्धतीने हँडल करावा, एकूणच अप्रोच कसा असावा? मला याच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे आपण जे नेहमी ऐकत असतो, की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही प्रॅक्टिस मेक ह्युमन परफेक्ट असं पण वापरू शकता, की हे जे प्रॅक्टिस आहे आपली, तेच आपल्याला या सी-सॅटच्या प्रेशरमधनं म्हणजे फक्त सी-सॅट बद्दलच नाही तर इन जनरल पण हे लागू होईल. तर सी-सॅटचं कसं आहे वेळेचंच खूप मर्यादा येऊ शकते. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे खूप चांगले अप्रोच म्हणजे अटेम्प्ट होतात प्रश्न म्हणजे 75, 76, 78 कोणी-कोणी 80 पण प्रश्न अटेम्प्ट करतात आणि काही विद्यार्थ्यांचे 60-65 पण प्रश्न अटेम्प्ट होतात. तर यामध्ये कसं आहे आपण सरावावर जास्त भर देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या 2 तासामध्ये जे करणार आहे, त्या सिम्युलेटिव्ह एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण इकडे अगोदर प्रश्नपत्रिका ठरवून देणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी टेस्ट सीरीज लावली. जर टेस्ट सीरीज नाही लावता आली, तर 2-3 मित्रांमध्ये एक पेपर घेऊन तिघांनी वेळ लावून सोडवतोय आपण तो पेपर आणि मग 2 तासानंतर करेक्टली हे करतोय. तर हा अप्रोच आपण अगोदर बिल्ड करायला हवा. म्हणजे आपण प्रत्येक आणि मग त्याच्यामध्ये सबसेक्शन वाईज आपला स्ट्रॉंग एरिया कोणता आहे, तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. सी-सॅटमध्ये पॅसेजेस आहेत, बुद्धिमत्तेचा भाग आहे, गणिताचा भाग आहे. तर या भागातला आपला स्ट्रॉंग एरिया कोणता आहे? ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेला काय असतं, आपण जे ठरवून गेलोय,
ते परीक्षेला त्या पद्धतीने येत नाही. म्हणजे येतच माझा पॅसेजेस स्ट्रॉंग आहेत समजा, पण बऱ्याच वेळेला असं होतं की एमपीएससी जाणून बुजून पॅसेजेस अवघड टाकतं. मग त्यावेळेला तो माझा स्ट्रॉंग एरिया असून सुद्धा मला त्यात कमी मार्क येतात. त्याच्यामुळं अप्रोच मध्ये पण फ्लेक्सिबिलिटी बऱ्याच वेळेला गरजेची असते, की म्हणजे असं जर स्ट्रॉंग आलं तर मी घाबरणार नाही, म्हणजे अवघड आलं तर. कारण हा प्रत्येकासाठी इक्वल चान्स आहे. सगळ्यांनाच अवघड येणार आहे पेपर. तर तो अप्रोच पण त्यात महत्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट की याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट, म्हणजे 1 तासात माझं किती झालं पाहिजे सुरुवातीलाच. मग 1 तासामध्ये माझे एवढे प्रश्न सोडून झाले पाहिजेत. मग 1 तासात एवढे प्रश्न होत नसतील, तर मग माझा अप्रोच कसा असायला हवा. तर हे म्हणजे 1 तास सुरुवातीला प्लॅन करा, नंतर अर्धा तास, नंतर अर्धा तास, असं 3 टप्प्यामध्ये प्लॅन करावं विद्यार्थ्यांनी. आणि 3 टप्प्यामध्ये प्लॅन करून आपण कुठं असतो नेहमी. तर ही गोष्ट आपण आपल्याला रिमाइंड करत राहावी, की आपलं 1 तासात आपलं एवढं टार्गेट आहे, ते झालं पाहिजे. तर हे टार्गेट आणि हे आपलं प्लॅनिंग कसं होणार आहे, तर आपल्या सराव आपण किती केलाय प्रश्नांचा, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा असेल किंवा प्रायव्हेट कुठल्याही कोचिंगचा सराव केल्यानंतर आपल्याला काय होतं. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सरावातूनच आपल्याला आपली डायरेक्शन मिळणार आहे. कारण यात कसं आहे, एक अप्रोच जो आहे म्हणजे वन साइज फिट हा कुठेही कामाला येत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचं कॅलिबर वेगळं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली स्ट्रॅटेजी तयारी ठेवणं गरजेचं आहे, की आपण आपल्या 2 तासात कसं अप्रोच करतो. आणि दुसरी गोष्ट एक विद्यार्थ्यांना सांगायची, की एखाद्या आपल्या मित्राचे 80 प्रश्न होत असतील आणि आपले 60 किंवा 65 प्रश्न होत असतील, तर आपण घाबरायची गरज नाही. म्हणजे आपल्याला नेहमी सल्ला देत असतात लोक, की कंपॅरिझन करू नका किंवा तुम्ही युनिक आहेत. कंपॅरिझन करू नका तुम्ही. म्हणजे एकदम खात्रीशीर सांगतो, यूपीएससीच्याही 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्टमध्ये आणि एमपीएससीच्या पण त्या अटेम्प्टमध्ये मी कधीही 65 पेक्षा जास्त प्रश्न सॉल्व्ह केलेले नाहीत. कधीच नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला तर 57-58च सॉल्व्ह झालेत. पण माझी अॅक्युरसी खूप चांगली होती आणि नेहमी मग मार्क 100 पेक्षा अधिक 110, 115, 120 असे मार्क यायचे. तर मग ते मार्क जे आहेत आणि ते मार्क पण व्हेरिएबल होतात. म्हणजे प्रत्येक पेपरची डिफिकल्टी लेव्हल कशी आहे. तर तसं कट ऑफ पण कमी होतं. त्याच्यामुळं आपले 60 प्रश्न अटेम्प्ट होतात का 80 होतात याला महत्व नाही. तर आपलं अॅक्युरसी काय आपण हे पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही 60 प्लस तुमचा अटेम्प्ट असेल आणि अॅक्युरसी चांगली असेल, तर तुम्ही एखादी 75 अटेम्प्ट करणाऱ्या विद्यार्थी एवढी मार्क तुम्ही घेऊ शकता. तर वेगवेगळे फॅक्टर असे रिस्पॉन्सिबल असतात आपल्या अभ्यासामध्ये. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी करणं गरजेचं आहे. आहे. म्हणजे सरावाने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात आणि आपल्याला हो. आपल्याला कोणती पद्धत सूट आहे ते कळू शकतं. सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जर विचार केला हॅलो? हं. येतोय आवाज? हो, येतोय. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, हे विद्यार्थ्यांना वारंवार सांगितलं जातं. पण नेमकं हे कशा पद्धतीनं करावं? म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः क्वेश्चन पेपर हातात घेऊन हा XYZ प्रश्न कोणत्या सोर्स मधून आलेला आहे किंवा हा कोणत्या घटकावर आधारित आहे, असे सिमिलर किती प्रश्न आयोग साधारणतः दरवर्षी विचारतं. असा एक एकूण विद्यार्थ्यांनी हे सगळं करणं गरजेचं आहे, की बाजारात अवेलेबल रेडी मटेरियल जे आपण आता बघतो, की एनालिसिस भरपूर सारे पुस्तकं अवेलेबल आहेत एनालिसिससाठी, तर ती वापरावीत. तुम्ही काय सांगाल? अ, यात कसं आहे, की अॅनालिसिस म्हणजे पुस्तकांमध्ये आता तुम्ही जे म्हणलात, की बाजारात लिहून दिलेल्या पुस्तकात, तर त्या पुस्तकामध्ये काय लिहून दिले हा भाग महत्वाचा नाही. तर आयोगाने काय विचारले? म्हणजे आतापर्यंत आयोगाचा प्रश्न विचारण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि इथून पुढे कोणत्या दृष्टिकोनाने ते विचारले जाऊ शकतात. म्हणजे राहिलेला भाग कोणता आहे किंवा ज्या भागांना विचारलेला नाही त्या भागांवर कसा विचारला जाऊ शकतो. तर हा अप्रोच आपल्याला येणं गरजेचं आहे. आयोग काही प्रश्न रिपीट करतं, त्याच्यासाठी याचा फायदा होतो. बट आपणला तेवढा दृष्टिकोन असायला नको. आपल्याला 150 प्रश्न प्रत्येक पेपरला सोडवायचे असतात. तर आयोग नेमकं कोणत्या पॅटर्नवर प्रश्न विचारतं, तर तो पॅटर्न आपल्याला लक्षात आला, की आपल्याला वाचणं एकदम इंटरेस्टिंग होऊन जातं. आणि आपल्याला ते एकदा कळायला लागलं, की असे प्रश्न विचारले जातात किंवा आपल्या अभ्यासामध्ये आपोआप आपली डेप्थ यायला लागते आणि आपल्या त्याचं मार्कांमध्ये आपल्याला हे झालेलं कन्व्हर्जन झालेलं दिसून येतं. तर आपल्याला ती एनालिसिस करणं गरजेचं आहे आणि एनालिसिस करताना काळजी काय घेणं गरजेचं आहे, की आपण जो भाग वाचतोय, तेवढ्याच भागाचं एनालिसिस करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी पण ते तसंच फॉलो केलंय. समजा की आपण GS3 मधला हेल्थ हा टॉपिक वाचतोय. तर हेल्थ टॉपिक तेवढ्यापुरतंच आपण एनालिसिस करणं गरजेचं आहे, की हेल्थ टॉपिकवर आयोगाने काय प्रश्न विचारलेत, आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत आणि आणखी काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर असे टॉपिक, सब टॉपिक आणि आयोगाने असं कुठेही म्हणलं नाही, की आम्ही या टॉपिकवर एवढे प्रश्न विचारू. त्याच्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी आपल्याला ठेवावीच लागते, की एका वेळेला असं होऊ शकतं, की या टॉपिकवर आयोगाने 2-3 प्रश्न विचारलेत आणि पुढच्या वेळेला 10-12 पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी असावी, की असं होऊ शकतं.
पण आपल्याला एक अंदाज यायला पाहिजे, की असे प्रश्न विचारलेत, आणखी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे. तर या गोष्टींचा अंदाज आपल्याला येणं आणि त्याच्यातनं आपल्या अभ्यासामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होणं, यासाठी ते क्वेशन पेपर अनालिसिस खूप महत्वाचं आहे. ओके. सर मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर अलीकडे अभ्यासक्रमात थोडेसे बदल झालेले आहेत. तर नेमकं त्या बदलांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या पद्धतीत किंवा काही गोष्टी ॲड करण्याची काही गरज आहे का? अ, आता जर तुम्ही म्हणजे आपण जर डिटेल पाहिला तो अभ्यासक्रम नवीन चेंज झालेला, तर त्यात काही सिग्निफिकंट म्हणजे थोडेसे बदल करण्यात आले, की जसं GS1 आहे. तर GS1 मध्ये त्यांनी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजची नावं ॲड केलीत, असं स्पेसिफिकली. परत त्याच्यासोबत समाजसुधारक बरीचशी ॲड झालेत. तर मग हे जे समाजसुधारक ॲड झालेत, तर ह्या गोष्टींचं ह्याच्यासोबतच ॲग्रीकल्चरमध्ये काही भाग स्पेसिफिकली ॲड केलाय. रिमोट सेन्सिंगच्या भागामध्ये ॲडिशन झाले. तर या ज्या गोष्टी ॲडिशन झालेल्या आहेत, क्वेशन पेपरची पातळी ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमधनं आपण जायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर भर देण्यात आलेलं पाहिजे आपल्या अभ्यासक्रमात. जसं की आता समजा की वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्यात. टिळक स्वराज फंड आहे किंवा रंगोजी भांगरे यांची म्युटिनी आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्यात ॲड केल्यात. तर ही प्रत्येक गोष्ट आपल्या अभ्यासातनं गेली पाहिजे. कारण ह्याच्यातलीच ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाणार आहे. तर ती प्रत्येक गोष्ट आता असंच मग GS2 मध्ये त्यांनी 2 ॲक्ट ॲड केलेत. आता सीनियर सिटिझन ॲक्ट आहे 2007चा. हा ॲक्ट त्यांनी ॲड केलेला आहे. त्याच्यासोबतच राइट टू एज्युकेशन ॲक्ट आहे 2009चा. हा ॲक्ट त्यांनी ॲड केलेला आहे. तर ह्या ॲक्टमधनं आपण डिटेल जायला पाहिजे. याच्यावरचे आता आता इथं काय होतं, यात आपल्याला एनालिसिस करायला मिळेल. म्हणजे यावर कसले प्रश्न विचारतात, काय विचारलं जाऊ शकतं. तर त्या गोष्टींमधली ऑब्जेक्टिव्हिटी दुसऱ्या ॲक्टमध्ये कसे प्रश्न विचारलेत, त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे, की या पद्धतीचे प्रश्न ह्याच्यात विचारले जाऊ शकतात. तर या गोष्टी आपल्याला छोट्या-छोट्या महत्त्वाच्या लक्षात घेता आल्या पाहिजेत. त्याच्यासोबतच सायन्स एंड टेक्नॉलॉजीमध्ये थोडेसे बदल केलेत त्यांनी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट डिटेलमध्ये घेतलाय. तर जो भाग ॲड झालाय, त्या भागांवर आपलं स्पेसिफिकली जास्त एम्फसिस देणं गरजेचं आहे. कारण आता मागच्या 5 वर्षापासून जुन्याच सिलेबसवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि आयोग आता नवीन जो भाग ॲड केलाय, त्या भागांवर जास्त एम्फसिस देणार. ह्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आपण नवीन भाग बिलकुल न सोडता त्या भागांवर अधिक चांगल्या पद्धतीने एम्फसिस देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यातनं आउटपुट चांगलं येईल. सर आता तुम्ही रिमोट सेन्सिंगचा उल्लेख केला, तर GS1 मध्ये रिमोट सेन्सिंग असेल किंवा एरियल फोटोग्राफ असेल, GIS असेल, तर ह्यासारख्या घटकांसाठी विद्यार्थ्यांनी सोर्सेस कोणते वापरावेत आणि ह्या घटकांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? आता हा जो भाग म्हणलात, की रिमोट सेन्सिंगचा, GISचा याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे तुम्ही मराठी माध्यमातून तयारी करत असाल तर वेगळे सोर्सेस वापरावे लागतील आणि इंग्रजी माध्यमासाठी. इंग्रजी माध्यमांसाठी 11वी आणि 12वीचे प्रॅक्टिकल वर्क्स इन जिओग्राफीची 2 पुस्तकं आहेत. 11वीच्या पुस्तकातले 6वा टॉपिक आणि 7वा टॉपिक आणि 12वीच्या पुस्तकातला 6वा टॉपिक असे 3 टॉपिक तुम्ही जे नावं घेतलं, स्पेसिफिकली त्याच नावानं दिलेले आहेत. म्हणजे GIS हे टॉपिकचंच नाव आहे. रिमोट सेन्सिंग हे टॉपिकचंच नाव आहे. असं म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत, त्या त्याच्यात असं स्पेसिफिकली दिलेले आहेत. एरियल फोटोग्राफ हे टॉपिकचंच नाव आहे आणि त्यातलेच असं वाटतं आपल्याला बऱ्याच वेळेला वाचताना, की त्या टॉपिक मधलेच हेडिंग त्यांनी आपल्या सिलेबसमध्ये लिहिलेत की काय? म्हणजे एवढं हे जाणवतं. तर त्या गोष्टी आपल्याला तिथनं वाचाव्या लागतील आणि पण सिलेबस आपला त्या पुस्तकाच्या बाहेर पण गेलाय. म्हणजे काही भाग आपल्या सिलेबसमध्ये असा आहे, की त्या पुस्तकात कव्हर करण्यात आलेला नाही. तर तो भाग आपण इंटरनेटवरनं शोधावा आणि त्यातली ऑब्जेक्टिव्हिटी आपण जे नोट्स काढणार आहेत किंवा जे पुस्तक वाचतोय रिमोट सेन्सिंगसाठी त्याच्यामध्ये लिहून ठेवावं असं मला वाटतंय. ती स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट असेल आणि ऑब्जेक्टिव्हिटीवरच जास्त भर देणं गरजेचं आहे. आणि मग मराठी माध्यमातून जे लोक वाचणार आहेत त्यांच्यासाठी सुमंत सोळंके नावाचं एक अंतराळ वर एक सुदूर संवेदना आणि अंतराळ याचं एक पुस्तक आहे किंवा मग ह्याच्यासोबतच आता रिसेंटली कोळंबे सरांनी एक पुस्तक हे केलंय सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. त्याच्यामध्ये पण मला वाटतं हा भाग त्यांनी ॲड केलाय. तर तो भाग आपल्या सिलेबस मधल्या पॉइंट नुसार वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपला अभ्यास करताना काय बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की सिलेबस मधले पॉइंट आपले सगळे कव्हर झाले पाहिजेत. सिलेबसमध्ये काय लिहिलंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर झाल्या पाहिजेत. तर या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी सुमन सोळंके सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक. कोळंबे सरांचं पुस्तक मला असं वाटतं, की त्यांचा जर ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला एम-पी-एस-सीच्या सोर्सेस पैकी, तर सरांनी चांगलं लिहिले असतील. मी काही पाहिलेलं नाही पुस्तक त्यांनी कसं लिहिलंय नेमकं, पण चांगले लिहिलेले असतील असं चान्सेस जास्त आहेत. तर विद्यार्थ्यांनी ते पुस्तक एकदा आपल्या मित्राकडनं बघा. सिलेबस मधले सगळे पॉइंट व्यवस्थित पद्धतीने जर कव्हर झालेले असतील, तर ते पुस्तक रेफर करायला हरकत नाही मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना. सर माझा पुढचा प्रश्न हा रिव्हिजन संदर्भात आहे, की विद्यार्थ्यांनी रिव्हिजन नेमकी कशी करावी? कारण बऱ्याच वेळा असं होतं, की एखादा विषय असेल किंवा घटक असेल, तो अभ्यासल्यानंतर बऱ्याच काळानंतर जर तुम्ही तो रिवाईज करत असाल, तर ती रिव्हिजन राहत नसून ते फर्स्ट रीडिंग सारखंच असतं. कारण तुम्हाला पाठीमागच्या गोष्टी फारशा आठवत नसतात.
तर नेमकं रिव्हिजन कशी करावी, आपला अप्रोच कसा असावा, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? आता आवाज येत नाहीये सर, म्यूट झालाय तुम्ही. येतोय? हो, आता येतोय. बोला. तर विद्यार्थ्यांच्या म्हणजे सवयी कशा आहेत, म्हणजे आपण नेहमी रिव्हिजन कसं करतो, त्याच्यानुसार ते डिपेंड आहे. म्हणजे आता मी रिवाइज कसं करायचो, की माझं डेली रिव्हिजन असायचं. म्हणजे आपण आज हा टॉपिक वाचायला घेतलाय, तर तो टॉपिक सुरुवातीला आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो, की या टॉपिकवर आयोगाने कोणते प्रश्न विचारले. तर ते प्रश्न आपण एम्फसिस करतो आणि मग त्याच पॅटर्नवर आणखी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत. आपण अभ्यास करताना मी ते मार्क करायचो, की हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणखी प्रश्न हेही विचारले जाऊ शकतात. तर विचारलेलाच प्रश्न वेगळ्या पॅटर्नने काही विचारला जाऊ शकतो का? हे पण मी अभ्यास करताना विचार करायचो. तर मग ह्या गोष्टी आपण अभ्यास करताना जे बुलेट पॉइंट्स आहेत, महत्त्वाचे पॉइंट आहेत, हे सगळे आपण अंडरलाईन करतो. तर तो टॉपिक पूर्ण वाचून झाल्याच्या नंतर सुरुवातीलाच आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस केलंय, त्याच्यानंतर टॉपिक वाचलाय आणि मग हा टॉपिक वाचल्याच्या नंतर आपण असेच कोणते त्याचं रिव्हिजनचं पुस्तक आहे, म्हणजे रिव्हिजनसाठी जे क्वेश्चनचे पुस्तक आहेत. आता समजा की क्वालिटी आहे, तर लक्ष्मीकांतचं एक ऑब्जेक्टिव्ह क्वालिटी नावाचं पुस्तक आहे. देसले सरांचं त्यांचं एक पुस्तक आहे. तर या पुस्तकातनं आपण ते प्रश्न सोडून बघायचे, की यांनी काय प्रश्न दिलेत. तर ते प्रश्न आपल्याला सुटतात का? ते प्रश्न सुटत नसतील, तर मग तो भाग आपला व्यवस्थित वाचणं झालेला नाही. तर तो भाग परत वाचून घ्या. आणि मग शेवटी एकदा जे बुलेट पॉइंट आपण लिहून ठेवलेत, त्या पॉइंटचा परत एकदा रिवाईज करा. तर म्हणजे सुरुवातीला एकदा वाचल्याच्या नंतर मी त्याच दिवशी, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला संपेल, तर त्यावेळेला मी तो परत वाचायचो. म्हणजे ते तसं रिव्हिजन करायचो. आता काही विद्यार्थ्यांना सवय असते, की पूर्ण पुस्तक वाचल्याच्या नंतर ते परत रिवाईज करायचं. पण ते बऱ्याच वेळेला त्रासदायक ठरतं, की म्हणजे तुम्ही जसं म्हणलात, की सुरुवातीला वाचलंय ते काहीच आठवत नाही आपल्याला. ती गोष्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून मग मी असं रिव्हिजन करायचो, की डेली आपण जो टॉपिक वाचतोय, तो टॉपिक शेवटी एक अर्धा 1 तासामध्ये तो आपला रिवाईज झाला पाहिजे. प्रश्न उत्तर त्याच्यासोबत. म्हणजे प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्याला कळतं, की आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये कुठल्या स्टेजला आहे. तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. तर असं डेली रिव्हिजन करू शकतात, की असं करून किंवा मग काही जण पूर्ण पुस्तक वाचल्याच्या नंतर त्याचे नोट्स काढतात आणि त्याचं रिव्हिजन करतात. तर त्या पद्धतीने पण रिव्हिजन चालू शकतं. सर करंट अफेअर्स. एम-पी-एस-सीचा हां, बोला. सगळा सक्सेस हे रिव्हिजनवर डिपेंड आहे. ज्यांचे चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होतील, ज्यांचा अप्रोच चांगला, ते विद्यार्थी यशस्वी होतील. सर करंट अफेअर्सचा जर विचार केला, म्हणजे आपण एखादा स्टॅटिक सब्जेक्ट जेव्हा वाचतो, तर त्याच्यानंतर आपल्याला फक्त तो रिव्हाईज करण्याची गरज असते. पण करंट अफेअर बाबतीत तसं नाहीये. म्हणजे मागचे घटक रिव्हाईज करणं आणि पुन्हा नव्यानं रोज गोष्टी ॲड होत जातात. आणि एक्झाम जशी-जशी जवळ येते, तसं करंट अफेअर्सचं एक असं बल्की मटेरियल तयार असतं तुमच्याकडे आणि मग ते ऐनवेळी रिव्हाईज कसं करावं, एकूणच एक बर्डन विद्यार्थ्यांसाठी क्रिएट होतं. तर नेमकं करंट अफेअर्ससाठी तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? करंट अफेअर्सचं कसं आहे, करंट अफेअर्स हा मुख्य परीक्षेसाठी फार महत्त्वाचा भाग नाही. करंट अफेअर्स हा प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रिलिम्समध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर मग प्रिलिम्ससाठी मी काय अप्रोच हे केला, की आपण दररोज न्यूजपेपर वाचतो. मग लोकसत्ता वाचा, महाराष्ट्र टाइम्स वाचा. आता मग मी थोडंसं यूपीएससीचा अभ्यास करण्यानं ते पण पेपर्स मी फॉलो करायचो. द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल. तर कुठलाही एक पेपर चांगल्या पद्धतीने वाचा. त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला वाटत असेल, तर ते ऑब्जेक्टिव्ह पेन डाउन करत चला. नोट्स काढत चला त्याचे. जर तुम्हाला वाटत असेल हे ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे तर. आणि मग ह्याच्यासोबतच एक मासिक कुठलंही चांगलं तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. मी पृथ्वीची परिक्रमा हे मासिक वाचायचो आणि किंवा मग काही लोकं ते अध्ययन अकॅडमीचं वाचतात. काही वेगवेगळे बरेचसे आहेत आपल्या मार्केटमध्ये. त्याचं कोणतंही वाचतात. तर कोणतंही एकच मासिक असं सफिशियंट आहे असं मला वाटतं, की मल्टिपल सोर्सेसमध्ये कुणीही पडू नका. पृथ्वीची परिक्रमा जरी तुम्ही सफिशियंटली हे केलात आणि त्याचं चांगलं रिव्हिजन केलात, तरी 80% प्रश्न सुटतात. करंट अफेअर्समधले सुद्धा. तर मासिक आल्याच्या नंतर कंपाईल करून ठेवत बसू नये, की जे मासिक आलं, की ते वाचून पूर्ण झालं पाहिजे आणि त्याचं एक रिव्हिजन करून ते तसं ठेवायचं. जेणेकरून आपल्याला नंतर ते सोपं जाईल. नाहीतर मग असं वर्षभराची मासिक कंपाईल करायची आणि शेवटच्या 1 महिन्यात वाचायचं, ही स्ट्रॅटेजी बिलकुल चुकीची आहे. त्यातनं आउटपुट येणार नाही. तर आउटपुट आपलं कसं येणार आहे, की दररोजचा न्यूजपेपर वाचतोय, त्यातनं काहीतरी पेन डाउन करून ठेवतोय आणि महिन्याच्या शेवटी ज्यावेळेला मासिक येईल, त्यावेळेला ते मासिक घेऊन मग ते रिव्हिजन करतोय. म्हणजे पूर्ण वाचून घेतोय आणि त्यातले मग महत्त्वाचे पॉइंट. तर अशा पद्धतीने एक मासिक आणि एक न्यूजपेपर हे सफिशियंट आहे. 80% मार्क येतात लक्षात घ्या. आता तुम्ही दुसरं एक सोर्स ॲड करत असाल, तर त्याचा खूप थोडा फरक पडतो. पण तुम्हाला ते दोन्ही पुस्तक रिवाईज करावे लागतात आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं रिव्हिजन होत नाही आणि रिव्हिजन नाही झालं, तर तुम्हाला जे एक पुस्तक वाचून 80% मार्क मिळणार होते, ते 2 पुस्तक वाचून रिव्हिजन न करता आल्यामुळे 50% सुद्धा मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळं एक पुस्तक घ्या, तेच पुस्तक रेफर करा चांगल्या पद्धतीनं
आणि करंट अफेअर्सचं मॅक्सिमम त्या ह्याच्यातनंच प्रश्न विचारले जातात, कारण खूप डिटेलिंग त्यात केलेलं आहे व्यवस्थित. तर कुठलंही एक मासिक चांगल्या पद्धतीने रेफर करणं गरजेचं आहे. सर, नोट्स कोणकोणत्या विषयाच्या काढणं गरजेचं असतं आणि नोट्स कशा पद्धतीने काढाव्या? आता खरं सांगायचं असेल तर हे नोट्स काढणं वगैरे ही इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी आहे प्रत्येकाची, की नोट्स काढाव्या का नाही. मी तरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोडून कुठल्याही भागाच्या नोट्स काढल्या नाहीत, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप डिस्क्रीट आहे. कुठेही एका ठिकाणी व्यवस्थित दिलेलं नाही आणि कुठलाही सोर्स एवढा चांगल्या पद्धतीचा नव्हता. म्हणून मला वाटलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आपलं कुठेतरी एक कंपायलेशन असावं वेगवेगळ्या गोष्टींचं, जेणेकरून जे आपल्याला शेवटी तेवढा एकच सोर्स रेफर करता यावा. बाकीचे तर सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी. म्हणजे GS2 घेतलं तुम्ही तर लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक असेल किंवा मग युनिक अकॅडमीचं पुस्तक असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत जशाच्या तशा. आता त्याच्या नोट्स म्हणजे लक्ष्मीकांतच्या तर वगैरे नोट्स काढणं म्हणजे एकदम वेळ वाया घालवणं असल्यासारखं आहे. कारण त्यातल्या खूप मायन्यूट गोष्टीवर त्यांनी प्रश्न विचारले. खूप मायन्यूट गोष्टीवर. इव्हन त्यांनी ते पाठीमागचे रेफरन्सेस असतील, त्या रेफरन्सेसचे प्रश्न विचारले. तर आपल्या नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही अकोमोडेट करणं. मग तुम्हाला सगळी ते संविधान लिहून काढावं लागेल, सगळे आर्टिकल्स लिहावे लागतील. तर एवढा बल्की काम करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं त्या दृष्टिकोनातनं. आणि GS3 पण भरपूर मार्केटमध्ये चांगले सोर्सेस अवेलेबल आहेत. जशा तसं ते पुस्तक वाचायचं आणि ते पुस्तक वाचून त्यातल्या इम्पोर्टंट गोष्टीला त्याच्या बाजूला टिक करून ठेवायचं, की आयोगाने हे प्रश्न विचारलेत, हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असं जर केलं तर त्याचं जास्त इफेक्टिव्ह असेल. पण जर कुणाला नोट्स काढूनच जर चांगले रिव्हिजन होत असेल, चांगले मार्क येत असेल, तर ते तसं करायला हरकत नाही. पण ऑब्जेक्टिव्हिटी खूप जास्त असते, खूप जास्त डिटेलिंग केलं जातं. म्हणून त्याच्या नोट्स काढणं फार फायदेशीर नाही असं मला वाटतंय. तर मग आता काढायचं असेल आपल्याला तर ते रिमोट सेन्सिंगचा वगैरे भाग आहे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग आहे. तर ह्या भागाच्या नोट्स काढून आपल्याला एका ठिकाणी जास्त मटेरियल चांगलं कंपाईल करून मिळू शकतं. तर अशा नोट्स काढणं गरजेचं आहे. पण जर एखाद्याचा आग्रहच असेल, की माझा अभ्यास नोट्समधनंच होतो, तर त्यांनी सुरुवातीच्या 1-2 रीडिंगमध्ये नोट्स काढू नये. अभ्यासाची डेप्थ लक्षात घ्या, आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या, आयोगाच्या पेपरचं चांगलं अनालिसिस झाल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट कळायला लागते, की आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारतो. त्यामुळे आपल्या नोट्समध्ये एक परिपूर्णता येते. त्याच्यामुळे कमीत कमी 1 ते 2 रीडिंग झाल्याच्या नंतर नोट्स काढा. जेणेकरून तुमच्या नोट्स पण तेवढ्या इफेक्टिव्ह ठरतील. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक थोडा अभ्यासापेक्षा वेगळा प्रश्न विचारते. या संपूर्ण प्रवासात तुमच्या पालकांची भूमिका काय होती? मला वाटतं की कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये 2 गोष्टींना खूप महत्त्व आहे. एक पालक आणि दुसरे मित्र. तर पालकांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पालकांचा सपोर्ट कसा, एक तर तुम्ही त्या क्षेत्रात जाताय आणि स्पर्धा परीक्षेच्या अनिश्चिततेच्या क्षेत्रात तुम्ही 4-5 वर्ष देताय. तर मग आपण ज्यावेळेला पालकांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की कंपॅरिझन होत असतं. आपल्या घरी, आपल्या आजूबाजूला जर आपल्या वयाचा कोणीतरी असेल आणि तो काहीतरी जॉब करतोय. मग तो काही कसलाही जॉब करो, त्याचा आपल्या पालकांना काही चिंता नसते. पण तो जॉब करतोय, काहीतरी पैसे कमावतोय, ह्या गोष्टींची त्यांना खूप हे असते. मग त्यांना विचारत असतात आजूबाजूला लोक, की 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, मुलगा काय करतोय नेमका तुमचा? मग एवढं वर्ष होत नाहीये, तर मग ते सोडून द्या, काहीतरी करा. तर या गोष्टी येतात. तर अशा वेळेला आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की पालकांचा सपोर्ट. पालकांचा सपोर्ट सुरुवातीपासून असेल, तर आपल्या अभ्यासातलं आपलं लक्ष विचलित होत नाही आणि मग हे आणि त्याच्यासोबतच आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण येत नाही. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, की पालकांचा सपोर्ट असेल, तर आपण मेंटली स्टेबल राहतो. अभ्यासामधली आपली इफिशियन्सी वाढते आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत नसल्यामुळं आपल्याला कुठं जॉब करून काम करायची गरज नाही. तर हे गोष्टीसाठी पालकांचं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मित्र. मित्रांचा सपोर्ट आपल्या अभ्यासात तर असतोच. तर तसंच इमोशनल सपोर्ट असेल, मेंटल, मोरल सपोर्ट असेल आणि बऱ्याच वेळेला फायनान्शियल सपोर्ट असेल. या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांचा सपोर्ट असतो. त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात लक्षात घ्या, की आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय, काय संघर्ष करतोय. या गोष्टी मित्रांना माहिती असतात. तर चांगले मित्र स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं म्हणा किंवा ते हे म्हणा कंपॅनियनशिप सुद्धा जर तुम्ही म्हणलात तर त्यात काहीच वावगं ठरणार नाही. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मित्र आपला सपोर्ट करतात. आपलं काय चुकतंय हे आपल्यापेक्षा आपल्या मित्राला जास्त माहिती असतं हे लक्षात घ्या. तर चांगले मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या एम-पी-एस-सीच्या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही. त्याच्यामुळे पालक आणि मित्र या दोघांचाही रोल खूप महत्त्वाचा आहे आपल्या जर्नीमध्ये. अर्थातच म्हणजे प्रश्न विचारण्याचा उद्देश सुद्धा हाच होता, की या संपूर्ण चढ-उतारात ॲट लीस्ट आपले पालक तरी आपल्या सोबत असणं गरजेचं असतं.
सर ह्या नैराश्याच्या काळात एकूणच ह्या कोविडच्या काळात तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? म्हणजे विद्यार्थ्यांचं कसं आहे, कोविड म्हणलं की एक त्याचा सिमिलर टर्म जरी म्हणला तुम्ही, की अनिश्चितपणा. हा कोविडचे सिमिलर आहे. म्हणजे जसं की कोविडमध्ये काय करावं हे जसं कोणत्याही फील्डच्या लोकांना कळालेलं नाहीये. म्हणजे आणखी जसं प्रॅक्टिस चालू आहे, तसंच आपल्या पण हे आहे, की आपली पण अनिश्चित आहे. नेमकं काय करावं? तर याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, की एक टर्मिनॉलॉजी आहे, की आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपलं आयुष्य बदलू शकतं. तर ह्या कोविडच्या काळामध्ये आपण आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. जरी परीक्षेची अनिश्चितता असेल, तर परीक्षा होणार नाही असं कधीच होणार नाही. परीक्षा होणारच. तर आता जो वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. रोज 1 तास जरी तुम्ही एक्स्ट्रा वापरलात आणि असं 3-3.5 महिने, 4 महिने जरी आले, तर तुम्ही लक्षात घ्या बाकीच्यांपेक्षा अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही 15 दिवस ते 20 दिवस पुढे जाणार आहे. तर हा 1-1 तास हा खूप महत्त्वाचा असतो. आणि स्पर्धा परीक्षेतलं यश हे खूप छोट्या-छोट्या गोष्टीवर अवलंबून आहे लक्षात घ्या. म्हणजे अभ्यासातली नियमितता असेल, तुमचं अभ्यास सोडून बाकीच्या थोड्याशा गोष्टी आहेत, की तुम्ही व्यायामाला काय वेळ देताय, योगासनं करताय का? या गोष्टी तुमच्या अभ्यासाचा वेळ कमी करत नाहीत कधीच लक्षात घ्या. त्या अभ्यासातली इफिशियन्सी वाढवण्यासाठी खूप इनडायरेक्टली मदतीच्या असतात आणि खूप छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या यशाला कारणीभूत असतात. तर या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच या काळामध्ये आपण टाईम बाउंड अभ्यास करणं आणि ग्रुप डिस्कशनला पण थोडंसं महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण टाईम बाउंड जर अभ्यास असेल, तर आपण आपल्या अभ्यासाची इफिशियन्सी वाढायला त्यामध्ये मदत होते. आणि अभ्यासाची इफिशियन्सी वाढायला लागली, की म्हणजे हे नैराश्याच्या वातावरणातून आपण एक थोडंसं बाहेर गेला, पण त्या गोष्टींची मदत होते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं टाईम बाउंड स्टडी केला पाहिजे आणि पॉझिटिव्ह अप्रोच या गोष्टींकडे आपण केलं पाहिजे. विद्यार्थी मित्र समाधान सरांनी आपल्याला एकूणच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. तसंच त्यांचा प्रवास त्यांनी आपल्यासोबत उलगडलेला आहे, की पालकांची आणि मित्रांची भूमिका या संपूर्ण प्रवासात किती महत्त्वाची आहे. तसंच अभ्यासातले जे घटक आहेत, सी-सॅट संदर्भात प्रेशर कसं हँडल करावं, मुख्य परीक्षेसंदर्भात बदललेला अभ्यासक्रम आणि त्यानुसार आपली बदलती स्ट्रॅटेजी असावी किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्या अभ्यासात ॲड करणं गरजेचं आहे. रिव्हिजन कशी करावी, करंट अफेअर्सच्या संदर्भात असेल. येतोय आवाज? हो, हो. येतोय. तर करंट अफेअर्स असतील अशा एकूणच घटकांबद्दल आपल्याला सरांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात, वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट सर.